हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासमध्ये आपण क्लास नंबर 10मध्ये पाहणार आहोत. काही गणित सॉल्व करून पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, 6 अंकी लहानात लहान संख्येला 2 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर येते. तर 6 अंकी लहानात लहान कोणती संख्या असते? तर 6 अंकी लहानात लहान संख्या 1 0 0 0 1 2 3 4 5 6 ही 6 अंकी लहानात लहान संख्या आहे. आणि 2 अंकी लहानात लहान संख्या जर पाहिली आपण ती असते 1 आणि 0. मग याचा भागाकार केला, हे एक 0 केला, हे एक 0 केला, उरलं किती? 1 आणि 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 10,000 उत्तर आलेलं आहे. ते की पर्याय क्रमांक आपला सी असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, 4 अंकी मोठ्यात मोठी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्येला 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास काय उत्तर येते? तर 4 अंकी जी मोठ्यात मोठी संख्या असते ती असते 9 9 9 9. ही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. ठीक आहे. आणि तिला आपल्याला काय करायचं? 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे 9 9 न भागितलं काय उत्तर येईल? मग आपलं याला भागाकार केला, त्याचा भागाकार केला, ह्या 99 99 1 99, ह्या 9ला भागितलं तर इथे 0 आणि मग आता हे 99 झाले, 99 झाले तर उत्तर येते 99ला 99 भागितलं उत्तर येते 1. मग याचं उत्तर आहे 101, पर्याय क्रमांक बी मध्ये. त्याचा पुढचा प्रश्न पाहूत आपण. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती असणार? 6 6 सॉरी 9 9 9 9 9 9 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तिला काय करायचं आपल्याला? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्येने भागल्यास उत्तर काय येते? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 9 9 9. मग ह्या दोघांचा भागाकार केला तर इथे 999 999 उत्तर 1 येते. आता ह्या 9ला भाग जात नाही त्याच्यामुळे 0, ह्या पण 9ला भाग जात नाही त्याच्यामुळे 0. आता ह्या 9ला म्हणजे हे झाले 999 झाले, 999ला 999 भाग दिला उत्तर येते 1. मग आपलं उत्तर राहणार 1001. इथं 1001 आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचप्रमाणे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्येला 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर येते. तर 6 अंकी आपण मोठ्यात मोठी संख्या पाहिली, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 9 9 9 9 9. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 9. ठीक आहे. बघा 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने आपण भागाकार करतो. ठीक आहे. मग काय होणार आपलं? 99ला ह्या 99 भाग दिला 1 आला, ह्या 9 पुढचा क्रमांक येतो 9, 9ला भाग जात नसल्यामुळे इथं 0 घ्यायचं, बाकी उरतात 9. आता हे झाले 99, 99ला 99 भाग दिला उत्तर येते 1. त्याच्यानंतर मग आता इथं बाकी 99ला 99 भाग दिला तर बाकी 0 होते. मग आता पुढच्या संख्येला 9 भाग जात नाही 99ला, मग आपण इथं 0 लिहायचा. त्याच्यानंतर काय करायचं? ह्या 99ला 99 भाग दिला, हे आता 99 झाले तर ते उत्तर येते 1. म्हणजे 1 0 1 0 1 1 0 1 0 1 कुठे हे आपलं उत्तर जर पाहिलं तर उत्तर पर्याय क्रमांक सी. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 1 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागाकार केला. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते? 9 9 9 9. आणि 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय आहे? 9. आता यांचा भागाकार केला, 9 1 9 9 1 9 9 1 9 9 1 9 1 1 1 1. तर आपला पर्याय क्रमांक 2 आहे 1 1 1 1 1. त्याचप्रमाणे आपण पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? तर 5 अंकाची स्थानिक किंमत पाहिलं तर इथं किती आहे? इथं 500, इथं 500 500. इथं 5ची किंमत किती आहे? 5 आणि त्याच्यासमोर किती अंक? 3 अंक. तर मग आपले 500. इथं किती आहे 5ची किंमत? इथं 50,000 आहे. आणि इथं किती आहे 5ची किंमत? हे 5च्या समोर 2 अंक असल्यामुळं ती असणार आहे 500. मग सर्वात जास्त 5ची स्थानिक किंमत कुठं आहे? पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला आपण, खालीलपैकी कोणत्या
संख्येला 6 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येची 6 या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे? पहा, इथे जर पाहिलं 6ची किंमत येते 60, इथं जर पाहिलं 6ची किंमत येते 600, इथं जर पाहिलं 6ची किंमत किती येणार? 6000 येणार. ठीक आहे. आणि इथं जर पाहिलं 6ची किंमत येते 60,000. ठीक आहे ना. 5व्या नंबरला आहे. याच्यासमोर 1 2 3 4 शून्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? म्हणजे काय पाहिजे आपल्याला? 1च्या समोर जास्त अंक जर असते तर ती संख्या सर्वात जास्त मोठी असते. इथं 1च्या समोर 2च अंक आहेत. इथं 1च्या समोर एकही नाही. इथं 1च्या समोर 1 अंक आहे आणि इथं 1च्या समोर 3 अंक आहेत. म्हणजे 1च्या समोर सगळ्यात जास्त अंक ह्या 4 नंबरच्या प्रश्नामध्ये आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर राहणार. त्याचप्रमाणे आता इथे काय सांगितलं? एक संख्या दिली 137.234. या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? आता ह्या संख्येत 3 का कुठे आहे आपल्याला? इथे आणि इथं दिसतो. तर ह्या 3च्या इथं पहा, इथे दशांश आहे. तर ह्या 3 समोर एकच अंक आहे. तर मग याची किंमत किती आहे? 30. आणि हे किती आहे? इथं 0.3 आहे. म्हणजे इथं काहीच नसल्यामुळं आपण याला दुसरा मायनस करायचं 0.03. तर 30मधून 0.03 वजा करायचे. ते कसे करायचे? आता पहा, इथं दशांश नसल्यामुळं आणि ही 2 दशांश नंतर 2 अंक असल्यामुळं आपण काय करू? इथे पण दशांश नंतर 2 अंक देऊ. आता ही दशांश नंतर 2 अंकाची संख्या इथे लिहून घ्यायची, वजाबाकी करायची. इथं जात नाही त्याच्यामुळे 299 घेतले. इथं 7 आले. 9 हे 9 हे 9 आणि हे 2ला 2 आणि दशांशला. म्हणजे याचं उत्तर आहे 29.97. 29.97 जे आहे उत्तर ते आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न आहे 58,378 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीत फरक किती विचारला? तर 8 इथे एक अंक आहे आणि इथे ह्या 8ची किंमत किती? ह्या 8च्या समोर किती आकडे आहेत? 1 2 3 अंक असल्यामुळं 8ची किंमत होती 8,000 आणि ह्या 8 समोर एकही अंक नसल्यामुळं त्याची किंमत किती राहणार? 8ला 8च राहणार. मग ते 8. आता ह्या दोघांचं काय विचारलं त्याने? स्थानिक किमतीतील फरक म्हणजे वजाबाकी असते. वजाबाकी करायला गेलं 0मधून 8 जात नाही. ह्या 800तून 1 कमी केला 799 उरतात. इथे 1 दिला. 10मधून 8 गेले 2 उरले. बाकीचे 9ला 9 9ला 9 आणि 7ला 7. मग स्थानिक किमतीतील 8चा फरक काय आहे? 7,992. तर 7,992 पर्याय क्रमांक 1 मध्ये. अशा प्रकारे हा आपला छोटासा व्हिडिओ आपण बनवला होता. तो संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.